गुड आफ्टरनून. मी डॉक्टर नीलम छंगानी, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, श्री किसनलाल नथमल गोयनका, कला वाणिज्य महाविद्यालय, कारंजा, जिल्हा वाशिम. BA भाग 1मध्ये आपला घटक 1 सुरू आहे. यामध्ये आपण अर्थशास्त्राची ओळख या घटकाचा अभ्यास करतोय. या व्याख्येच्या अंतर्गत आपण ॲडम स्मिथ यांची व्याख्या अभ्यासली, त्याचे गुणदोष अभ्यासले, मार्शल यांची व्याख्या अभ्यासली, त्याचे गुणदोष अभ्यासले आणि आता प्रोफेसर रॉबिन्स यांच्या व्याख्येचे गुणदोष आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण प्रोफेसर रॉबिन्स यांच्या व्याख्येची वैशिष्ट्ये अभ्यासली. अर्थशास्त्रज्ञ रॉबिन्स यांचं अर्थशास्त्रातलं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे आपण पाहिलं. ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहेत, परंतु अर्थशास्त्राची अतिशय सुटसुटीत आणि आजही मान्यता पावलेली जी व्याख्या आहे ती व्याख्या मांडण्याचं काम प्रोफेसर रॉबिन्स यांनी केलं. प्रोफेसर रॉबिन्स यांनी 1932मध्ये एन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हा ग्रंथ लिहिला आणि अर्थशास्त्र हे दुर्मिळतेचे शास्त्र आहे असा विचार सर्वप्रथम मांडला. देश श्रीमंत असो वा गरीब असो, या प्रत्येक देशांना साधनाच्या दुर्मिळतेतून आर्थिक प्रश्न उद्भवतात असं ते मानत होते. 1932मध्ये या अर्थशास्त्रज्ञांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आपल्या ग्रंथाची रचना केली. तर इकॉनॉमिक्स हे एक शास्त्र आहे असं मानणारे हे विचारवंत होते. शास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, दुर्मिळतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी जी व्याख्या केली ती अशी की अमर्याद साध्ये आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. या व्याख्येची अतिशय सोप्या पद्धतीची मांडणी मी मागील लेक्चरमध्ये आपणाला करून दिली. प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण अभ्यासला आहे की गरजा कशा आहेत, अमर्याद आहेत, आणि गरजा पूर्ण करणारी साधने कशी आहेत, तर ती मर्यादित आहेत. अशा अमर्याद गरजांचा मर्यादित साधनाच्या साहाय्याने मेळ घालण्याचं कार्य मानव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो आणि त्यासाठी तो पूर्ण जे प्रयत्न करतो पैसा मिळवण्याचे, त्याला आर्थिक प्रयत्न असे म्हणतात. आणि या आर्थिक प्रयत्नांचा विचार अर्थशास्त्राच्या माध्यमातून केला पाहिजे अशी व्याख्या कोणी मांडली, तर ती मांडली प्रोफेसर रॉबिन्स यांनी. तर त्यांचं जे अर्थशास्त्राचे योगदान आहे म्हणूनच महत्त्वाचे आहे. पुन्हा एकदा आपण अर्थशास्त्राच्या त्यांच्या व्याख्येची वैशिष्ट्ये एक शॉर्टमध्ये अभ्यासूया, अतिशय महत्त्वाची आहेत ही. तर त्यांनी काय सांगितलं होतं, पहिलं वैशिष्ट्य अमर्याद साध्ये. गरजा कशा असतात, साध्य म्हणजे काय, गरजा, आणि गरजा कशा असतात, अमर्याद. दुर्मिळ साधने. प्रोफेसर रॉबिन्स यांच्या मते मानवाला ज्या गरजा पूर्ण कराव्या लागतात त्या गरजा अमर्याद असतात, परंतु त्या गरजा पूर्ण करणारी साधने ही कशी असतात, दुर्मिळ असतात. ती आपल्याला उपलब्ध होत नाही, लवकर उपलब्ध होत नाही. तिसरं वैशिष्ट्य होतं त्यांच्या व्याख्येचं पर्यायी उपयोगाची साधने. आता आपण यामध्ये उदाहरण पण पाहिलं होतं की पैसा, उदाहरणार्थ पैसा, हे याचे खूप उपयोग आहेत. एकापेक्षा जास्त गोष्टी आपल्याला मिळवून देण्यासाठी पैसा हा उपयोगी ठरत असतो. म्हणून पर्यायी उपयोगाची साधने, पैशाचा विचार त्यांनी केला आहे की असे अनेक साधनं असतात की ज्याचे एकापेक्षा जास्त उपयोग केल्या जातात. मानवाला काय करावा लागतो, जे चौथं वैशिष्ट्य सांगते, गरजांच्या निवडीचा क्रम ठरवावा लागतो. कोणती गरज आधी पूर्ण करावी, कोणती गरज नंतर पूर्ण करावी. रॉबिन्स यांची व्याख्या ही कशी आहे, तर ती विज्ञानवादी आहे, शास्त्रोक्त आहे. त्यांची व्याख्या ही सोपी व स्पष्ट व्याख्या आहे. हे सुद्धा त्यांच्या व्याख्येचं एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्या व्याख्येमध्ये मानवाच्या गरजा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा विश्लेषणात्मक विचार केला आहे. म्हणून त्यांची व्याख्या ही विश्लेषणात्मक आहे. भौतिक आणि अभौतिक साधनांचा विचार रॉबिन्स यांनी केला आहे. ॲडम स्मिथ आणि मार्शल यांनी केवळ भौतिक साधनाचा विचार केला, तर मार्शलच्या व्याख्येमध्ये अभौतिक साधनाचा सुद्धा विचार केला आहे. मार्शल यांनी आपली व्याख्या कल्याण या कल्पनेवर मांडली, परंतु रॉबिन्स यांनी कल्याण या कल्पनेचा त्याग केला. त्यांनी भावनांना महत्त्व न देता आर्थिक प्रयत्नांना महत्त्व दिले आहे, मग ते कोणीही केलेले असो, एखाद्या मानवाने किंवा साधू संन्यासाने. आणि अर्थशास्त्र हे मानवी शास्त्र आहे, यामध्ये समाजाचा आणि मानवाचा अभ्यास केला जातो अशी रॉबिन्स यांच्या व्याख्येची वैशिष्ट्ये आहेत. आणि अर्थशास्त्राचा प्राथमिक स्तरावर अभ्यास इथूनच बेसिकली सुरू होतो. म्हणून पार्ट 1मध्ये हा अभ्यास आपल्याला इथे करण्यासाठी विद्यापीठाने नेमून दिलेला आहे. यानंतर आपण पाहू की रॉबिन्स यांच्या व्याख्येवर सुद्धा काही आक्षेप घेण्यात आले, ज्याला
हा प्रश्न 4 मार्काला पेपरमध्ये येतो. रॉबिन्सच्या व्याख्येवरील आक्षेप स्पष्ट करा किंवा रॉबिन्सचे व्याख्येचे टीकात्मक स्पष्टीकरण करा किंवा रॉबिन्सच्या व्याख्येतील दोष सांगा. आता गुण आणि दोष आपण प्रत्येक विचारवंताचे अर्थशास्त्रज्ञाचे पाहिले तिन्ही, परंतु रॉबिन्स यांच्या व्याख्येची वैशिष्ट्यच ही त्यांच्या व्याख्येचे काय आहे गुण आहेत. आणि दोष आता आपण अभ्यासूया. तर पहा, थोडी मोठी व्याख्या आहे ही. अमर्याद, साध्य आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र, अशा प्रकारे जी मांडणी केली त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकते अशी टीकाकार आहेत, टीका करतात. परंतु टीका केल्यामुळे मुळीच ॲडम स्मिथ यांचं महत्त्व कमी झालं नाही. ते जनक आहेत. मार्शल यांचं महत्त्व कमी झालं नाही. त्यांनी अनेक चांगले सिद्धांत आपल्या अर्थशास्त्राला दिले आणि रॉबिन्स यांचंसुद्धा महत्त्व कमी झाले नाही. त्यांची व्याख्या आजही आहे आणि जरी ती आपल्याला तांत्रिक वाटत असली किंवा त्याच्यामध्ये अशा प्रकारचे शब्दप्रयोग असले अमर्याद, साध्य वगैरे, तर ते सर्वसामान्य व्यक्तीला समजत नसले तरी प्रयत्न मात्र प्रत्येकच व्यक्ती करत असतो पैसा मिळवण्याची. म्हणजे त्याला काय म्हणतात, आर्थिक प्रयत्न. आणि प्रत्येकाच्याच गरजा, मग तो व्यक्ती सुशिक्षित असो की अशिक्षित, त्या अशा असंख्य असतात, अमर्याद असतात, त्या कधीही संपणाऱ्या नसतात. आपण असं म्हणू शकत नाही की माझी ही गरज संपल्यावर मला दुसरी गरज पडणार नाही आणि माझी ही इच्छा पूर्ण झाल्यावर मला दुसरी इच्छा वाटणार नाही, असं होऊ शकत नाही. कारण मानव हा समाजशील प्राणी आहे आणि त्याच्या गरजा ह्या उत्तरोत्तर वाढत जातात. समजण्यास कठीण ही जी टीका केली गेली. त्याच्यानंतर कल्याण म्हणजे मानव कल्याण, संपत्ती कितीही असली तरी शेवटी काय झालं पाहिजे, व्यक्तीचं समाधान झालं पाहिजे, त्याचं कल्याण झालं पाहिजे, याचा विचार यांनी त्यागला. ह्या पण त्यांच्या व्याख्येवर आपण सविस्तरपणे पाहू. आता मी तुम्हाला थोडक्यात मुद्दे सांगते जेणेकरून आपण इथे पण थोडंफार आणि डिटेलमध्ये म्हणजे तुमची रिव्हिजन होईल. कल्याण या कल्पनेचा त्यांनी विचार केला नाही जो मार्शल यांनी केला होता. अर्थशास्त्राचे क्षेत्र रॉबिन्स यांनी अतिशय व्यापक केलं. म्हणून बरेच लोक म्हणतात अर्थशास्त्र हे कठीण आहे, परंतु कठीण नाही. क्षेत्र व्यापक केलं. नीतिमूल्याकडे दुर्लक्ष, त्यांनी फक्त आर्थिक प्रयत्नांचा विचार केला. भावना, नीतिमत्ता या गोष्टीला दुर्लक्षित केलं अशी टीका त्यांच्यावर केली गेली. सामाजिक वर्तणुकीचा पुरेसा अभ्यास केला नाही. समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीचा बिहेवियर, कन्झ्युमर बिहेवियर, ग्राहकाचा किमतीप्रती असणारा बिहेवियर वेगळा असतो. व्यक्तीचा कुटुंबासाठी पैसा खर्च करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. व्यक्तीचा दानधर्म करण्याच्या बाबतीतचा दृष्टिकोन वेगळा असतो. एखाद्या व्यक्तीला जर आपण पैसा म्हटलं की आपल्या घरी खर्च करा तर तो करून टाकेल, परंतु त्याला जर म्हटलं हे वास्तव खर्च करा तर त्याची वर्तणूक बदलेल. या वर्तणुकीचा अभ्यास पुरेसा नाही. अर्थशास्त्र हे शास्त्र नसून कला आहे असा विचार टीकाकारांचा आहे आणि त्यांनी अशी टीका केली की रॉबिन्स यांनी हा विचार केला नाही. अर्थशास्त्र हे शास्त्र नसून कला आहे आणि इकॉनॉमिक्स हा अर्थ आणि शास्त्र म्हटल्यामुळे ते शास्त्र झालं आणि त्याचा समाजाशी संबंध असल्यामुळे ते कलेचा भाग बनलं. म्हणून अर्थशास्त्र हे शास्त्र आणि कला यांचा संगम आहे असं म्हटलं जाते, परंतु त्याचा विचार रॉबिन्स यांनी केला नाही, म्हणून ती त्यांच्या व्याख्येवरची टीका ठरते. विवेकशील मानवाची कल्पना चुकीची. मानव हा सारासार विचार करणारा असतो आणि त्याने आपल्या गरजांचा क्रम ठरवावा लागतो, परंतु अनेकदा गरजवंताला अक्कल नसते अशा प्रकारची भूमिका येते. आपल्याला माहीत असून सुद्धा आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात की ते चुकीचे आहे. त्यामुळे विवेकशील मानव हा प्रत्येकच वेळी राहील असं सांगता येत नाही अशी टीकाकार करतात. तर याबाबत आपण पाहूया एक एक. पहा, समजण्यास कठीण हा पहिला दोष कोणाचा, प्रोफेसर रॉबिन्स यांच्या व्याख्येचा. आणि याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की मार्शल आणि ॲडम स्मिथ यांची अर्थशास्त्राची व्याख्या ही समजण्यासाठी कशी आहे, सोपी. काय आहे ॲडम स्मिथची व्याख्या? अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे, म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये पैशाचा अभ्यास केला जातो. मार्शल यांची व्याख्या, अर्थशास्त्रामध्ये सामाजिक जीवनात गुंतलेल्या, सामाजिक व्यवहारात गुंतलेल्या मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र, ज्यात एका बाजूने संपत्तीचा आणि दुसऱ्या बाजूने त्याच्या कल्याणाचा विचार केला जातो. आता जी रॉबिन्स यांची व्याख्या आहे त्याच्यामध्ये थोडीशी व्याख्या या दोघांच्या तुलनेत कठीण आहे, परंतु व्याख्या मांडताना एकूण एक शब्द अभ्यासा अतिशय जवळची वाटते व्याख्या. त्याच्यामुळे हा जरी समजा टीकेचा भाग असला तरी ती व्याख्याचं महत्त्व नाकारता येत नाही, ही बाब नेहमीच लक्षात ठेवावी.
सांगायचं तात्पर्य एक मानवाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत व्याख्या त्यांनी मांडली. तुलनेने ती कठीण आहे, परंतु गरजाच्या निवडीचा क्रम आणि कशा प्रकारच्या गरजा आधी पूर्ण कराव्या याचं मार्गदर्शन मात्र निश्चित करते. त्यामुळे समजण्यास ती कठीण वाटते, टीकाकार असे म्हणतात. दुसरी जी टीका केली, कल्याणाच्या कल्पनेचा विचार त्यागला. मार्शलच्या व्याख्येचा सर्व भर हा कशावर होता? मानवी कल्याणावर. मानवी कल्याणाला त्यांनी साध्याचा दर्जा दिला आणि रॉबिन्स यांनी अमर्याद साध्य म्हटले की कुठल्या गरजेने कोणाचं कल्याण होईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे कल्याण नका विचार करू, अमर्याद साध्य विचार करा. आपण मार्शलच्या व्याख्येचे दोष अभ्यासले तेव्हा त्यांच्यावर टीका झाली की कल्याणाचा विचार केला, मग एखाद्या मादक पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तीचं कल्याण हे मादक पदार्थाचे सेवन केल्याने होत असेल तर मग तो तर समाजाला म्हणजे बाधक ठरणारा हिस्सा आहे, तरीही त्यांची व्याख्या मान्यता पावली. अशा वेळेस मार्शलच्या व्याख्येचा सर्व भर जेव्हा मानवी कल्याणावर होता तेव्हा रॉबिन्स यांनी काय केलं? रॉबिन्स यांनी साध्य गरजावर भर दिला, मग ती गरज कोणतीही असो. अर्थशास्त्र हे वर्तणुकीचे शास्त्र आहे असे टीकाकार म्हणतात. अशा वेळेस कल्याणाची संकल्पना दुर्लक्षित करणे योग्य नाही, अशी टीका रॉबिन्स यांच्या व्याख्येवर केली गेली. परंतु एक वाक्य शेवटपर्यंत लक्षात ठेवा की कितीही व्याख्येवर या टीका झाल्या असल्या तरी रॉबिन्स यांचं अर्थशास्त्राच्या व्याख्येबाबत अर्थशास्त्रातील योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. तिसरं, अर्थशास्त्राचे क्षेत्र व्यापक केले. टीकाकारांच्या मते रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राचे क्षेत्र हे व्यापक केले, त्यामुळे अर्थशास्त्र हे गुंतागुंतीचे आणि किचकट झाले आहे किंवा होईल असं भाकीत त्यांनी केलं. गुंतागुंतीचे आणि किचकट होईल आणि परंतु अर्थशास्त्र जर समजून घेतलं तर हे अतिशय सोपं आणि सुटसुटीत आहे. त्यामुळे ही टीका जरी त्यांना वाटत असली तरी आपण वाटून घ्यावी नाही. यानंतर नीतिमूल्याकडे दुर्लक्ष. प्रोफेसर रॉबिन्स यांनी काय केलं? विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून व्याख्येची मांडणी केली. त्यामुळे त्यांनी सामाजिक बाबीकडे जास्त लक्ष दिलं नाही, अशी टीका केली जाते. या ठिकाणी आपण 3 टीका पुढे पाहू. सामाजिक वर्तणुकीचा पुरेसा अभ्यास नाही. जे आपण सांगितलं की प्रत्येक वेळीच व्यक्तीचं समाजामधील बिहेवियर, वागणूक ही वेगवेगळी असते. त्यांना गौण स्थान दिलं. जर व्यक्ती आजारी असेल तर तो औषध घेण्यासाठी म्हणजे त्या गरजांची क्रमवारी लावेल, म्हणजे तिथे त्याची वागणूक बदलली. प्रत्येक वेळी त्याची वागणूक ही बदलत असते. त्यामुळे रॉबिन्स यांना ते महत्त्वाचं वाटलं नाही, परंतु टीकाकार म्हणतात हे महत्त्वाचं वाटायला हवं होतं. अर्थशास्त्र हे शास्त्र नसून कला आहे, याबाबतही आपण चर्चा केली की मानवी वर्तणुकीचा अभ्यास जेव्हा केला जातो तेव्हा त्याला कलेची जोड मिळते आणि म्हणून अर्थशास्त्र हे शास्त्र आणि कला यांचा संगम ठरतो. याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. विवेकशील मानवाची कल्पना चुकीची. ही जी टीका आहे की विवेकशील असतो मानव हा, हो ऑब्व्हियसली माणूस हा विवेकशील असतो, त्याला विचारशक्ती असते, तो सारासार विचार करत असतो आणि कुठलीही मागणी किंवा कुठल्याही प्रकारच्या वस्तूची खरेदी करताना त्यापासून त्याला मिळणारे फायदे, त्याला मिळणारा लाभ किंवा त्याची गरज या गोष्टी तो विचारात घेतो. परंतु टीकाकार असे म्हणतात, हे रॉबिन्सचं मत होतं, पण टीकाकार असे म्हणतात की बरेचदा माणूस हा भावनांनी प्रेरित असतो. उदाहरणार्थ त्याला त्याच्या घरी जर एखादा वस्तू गिफ्ट द्यायची असेल तर तो पैशाचा किंवा विवेकाचा विचार करून तोलमोल करत बसणार नाही. हो, ह्या बाबतीमध्ये काही गोष्टी ह्या रॉबिन्स यांच्या व्याख्येमध्ये आल्या नाही, परंतु असे जरी असलं तरी मोस्ट ऑफ द टाईम मानव हा विवेकशीलच असतो. म्हणून जरी टीकाकार टीका करत असले तरी रॉबिन्सच्या व्याख्येचं महत्त्व कमी होत नाही. थोडक्यामध्ये आपण असं म्हणूया की रॉबिन्स यांची जी व्याख्या आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. आजही ती मान्यता पावली 1932ला मांडलेली व्याख्या ही आजही मान्यता पावली जाते. या व्याख्येचे महत्त्व या व्याख्येवरील टीकांमुळे नक्कीच कमी होत नाही. अर्थशास्त्रामध्ये आजपर्यंत ज्या व्याख्या मांडल्या अर्थशास्त्राच्या अर्थाच्या, तोपर्यंतची ही सर्वात चांगली, समजण्यास सोपी आणि महत्त्वाची व्याख्या आहे, ज्यामुळे आपल्याला अर्थशास्त्र काय हे समजू शकेल. या ठिकाणी आपण आतापर्यंत डॉक्टर मार्शल, ॲडम स्मिथ आणि रॉबिन्स यांच्या व्याख्येचे गुण आणि दोष हे सर्व अभ्यास संपवला आहे. यानंतर पुढच्या पिरियडमध्ये आपण याच युनिटमधला दुसरा भाग सुरू करूया, तो म्हणजे आर्थिक नियम. यासंबंधी सर्व माहिती गुगल क्लासरूमला पोस्ट केलेली आहे. आपण ती आपल्या वहीमध्ये अपडेट करा आणि नोट्ससुद्धा कंप्लीट करा.
तोपर्यंत आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला भेटू. थँक्यू.